लग्नाचा मांडव सजलेला होता. राधाचे वडील रामदीनच्या डोळ्यात अश्रू होते. ते मुलाच्या पायाशी आपली पगडी ठेवून रडून रडून आपल्या मुलीचा स्वीकार करायला सांगत होते. महेशराव, असं लग्नासाठी नकार देऊ नका. माझ्या राधाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझ्या कुटुंबावर उपकार करा महेशराव. अरे, मी तुमच्या सावळ्या मुलीशी लग्न करणार नाही. आई बाबा, तुम्ही आधी का नाही पाहिलं या मुलीचा रंग? अरे महेश, या लोकांनी मला दुसराच फोटो दाखवला होता. फोटोत तर हिचा रंग चांगला गोरा दिसत होता. अरे, फोटोत कुठे एवढं कळून येत आहे. पण महेश जर या मुलीशी लग्न करायला नकार देत असेल तर आम्ही जबरदस्ती करणार नाही त्याला. चल रे महेश, चल बेटा. महेश लग्न मोडून भर मांडवातून सगळे निघून जातात. आज राधाचं लग्न हुंड्यामुळे नाही तर तिच्या सावळ्या रंगामुळे मोडलं होतं. राधाच्या वडिलांनी या लग्नासाठी गावची जमीन विकली होती, कारण राधाच्या लग्नात काही कमी पडायला नको. रामदीनला मुलीचं सुख हवं होतं. राधासाठी रामदीन तिचे आई वडील दोन्ही होते. राधा जेव्हा 5 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचं निधन झालं होतं. तेव्हापासून रामदीनने एकट्यानेच राधाचा सांभाळ केला होता. राधा कुठे निघून गेली? माझ्या पोरीनं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? नाही, राधा बाळा. बाबा, काय झालं? तुम्हाला वाटलं मी काहीतरी करून घेईन? नाही बाबा, तुमची मुलगी तुमच्यासारखीच स्ट्रॉंग आहे. मी इतकी कमजोर नाहीये की केवळ लग्न तुटलं म्हणून मी माझं काहीतरी करून घेईन. बाबा, आता आपण इथे नको राहायला. आपण परत गावाला जाऊया. तुझी आई गेल्यानंतर गावातल्या घरात तिची आठवण यायची, म्हणून तुला घेऊन मी इथं शहरात आलो. तू बरोबर म्हणतेस बाळा, या शहरात आता आपलं काही काम राहिलं नाही. चल राधा, आपण गावाला जाऊया. राधा आपल्या वडिलांसाठी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवते आणि दोघेही गावाला जातात. गावात रामदीन परत नाव चालवायचं काम सुरू करतो. असंच एक दिवस, बाबा, तुमची तब्येत ठीक दिसत नाहीये. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गरम गरम चहा घेऊन येते. राधा बेटा, आधीच उशीर झालाय. कामावर जाणं पण तर जरुरी आहे ना. चहा नंतर घेतो मी. आता मी जातो. थोडेफार पैसे तरी हाती येतील. बाबा, आज तुम्ही नाही, मी जाईन नदीवर नाव चालवायला. आणि तुम्हाला माहितीये, मला चांगल्या प्रकारे नाव चालवता येते. आणि आता मला थांबवू नका. तुम्हाला माहितीये, मी ऐकणार नाही तुमचं. राधा रामदीनला आराम करायला सांगून नदीवर नाव चालवायला जाते. आणि राधा जेव्हा सवारी सोडून परत येत होती तेव्हा, अरे वाचवा, माझा मित्र बुडतोय. बचाव. अरे, कोणीतरी बुडतंय वाटतं. त्याला वाचवायला हवंय. राधा त्या बुडणाऱ्या माणसाला वाचवते. तो मुलगा बेशुद्ध होतो. राधा त्या मुलाला बघून आश्चर्यचकित होते. अरे, हे तर महेश आहेत. हे इथे? आम्ही दोघं इथे फिरायला आलो होतो. अचानक महेशचा पाय घसरला आणि तो नदीत बुडाला. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्या मित्राचा जीव वाचवलात. हे बेशुद्ध आहे. माझं घर इथून जवळच आहे. तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी चला. राधा बाळा, तुला माहितीये ना की हा तोच महेश आहे जो तुला भरल्या मांडवातून लग्न सोडून निघून गेला होता. तू त्याला घरी घेऊन आलीस. आता तो शुद्धीवर आला की त्याला इथून जायला सांग. त्याला बघून तुला अजून त्रास व्हायला नकोय. मला विसरलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा समोर यायला नको. महेशला शुद्ध येते. तो राधा आणि तिच्या वडिलांना बघून आश्चर्यचकित होतो. महेश मित्रा, तू शुद्धीवर आलास. आज यांनीच तुझा जीव वाचवला. खूप खूप धन्यवाद राधा. तुम्ही माझा जीव वाचवलात. मी हे उपकार कधीच विसरणार नाही. महेश 2 पावलं चालतो तर अचानक त्याचे पाय लटपट कापायला लागतात. हे बघा, तुम्ही आता अजून पूर्ण बरे झाला नाही. तुम्हाला 2-3 दिवस तरी विश्रांती घ्यायला हवी. तुमच्या डोक्याला खूप मार लागल्यामुळे जखम झालीये. जेव्हा तुम्ही पूर्ण बरे व्हाल तेव्हा तुम्ही इथून जाऊ शकता. तुम्ही दोघं इथे राहिल्यामुळे आम्हाला काही त्रास होणार नाही. राधा, अगं तू यांना इथं का थांबवून घेतलंस? तुला कळतंय का? तू जेवढी महेशला बघशील तुला तेवढा जास्त त्रास होईल. बाबा, तुम्ही शिकवलंय ना, गरजू माणसाला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. आता महेशला बरं वाटत नाहीये. ते बरे झाले की त्यांना जायला सांगेन मी. राधाचा स्वभाव आणि तिची सेवा बघून महेशला खूप लाज वाटते. तो राधा बरोबर खूप वाईट वागला होता. तिच्या सावळ्या रंगामुळे त्याने तिला मांडवात तसंच सोडून दिलं होतं. पण आज तीच राधा त्याची मदत करत होती. महेशला तिथे राहून 2 दिवस होऊन गेले होते. महेश, राधा तर खरंच खूप चांगली मुलगी आहे. तू खूप चुकीचं काम केलंस मित्रा. अजूनही वेळ गेलेली नाही. तू माफी माग आणि लग्न कर तिच्याशी. अरे यार, माझी तर हिंमतच होत नाहीये. मी या लोकांशी खूप वाईट वागलो यार. आणि आता कुठल्या तोंडाने मी त्यांची माफी मागू? महेश आपल्या मित्रांशी बोलतच होता तेवढ्यातच रामदीनची तब्येत अचानक बिघडते.
काय झालं बाबा? तुम्ही काही बोलत का नाही? मी आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. राधा तू काळजी करू नकोस, मी येतो तुझ्या बरोबर. हे बघा, तुमच्या वडिलांचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल आणि हे ऑपरेशन शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्येच होऊ शकतं. तुम्ही त्यांना शहरात घेऊन जा. बाबा तुम्हाला काही होणार नाही. मी तुम्हाला शहरात घेऊन जाईन. तिथे चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर उपचार करेन. तुम्ही काळजी करू नका बाबा. रमेश, तू एक ॲम्ब्युलन्स बुक कर. आपण आजच राधा आणि तिच्या वडिलांना घेऊन शहरात जाऊया. महेश राधा आणि तिच्या वडिलांना घेऊन शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो. राधाच्या वडिलांना ऍडमिट करतात आणि वेळेत उपचार केल्यामुळे रामदीनच्या जीवाचा धोका टळतो. आता घाबरण्याची काहीच गरज नाहीये. तुमच्या वडिलांचं वेळेत ऑपरेशन झालं, त्यामुळे आता त्यांच्या जीवाला धोका नाही. आपण अजून 3-4 दिवस त्यांना इथे ठेवूया, मग डिस्चार्ज देतो. राधा, आता काळजी करू नकोस. तुझे वडील आता ठीक आहेत, रडू नकोस. रामदीन शुद्धीवर येतो आणि काही दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळतो. महेश बेटा, तू माझ्यासाठी जे काही केलंस ते खूप मोलाचं आहे. तुझे खूप खूप आभार बेटा. बाबा, तुम्ही बरे झालात, यापेक्षा मोठं प्रायश्चित्त माझ्यासाठी काही नाही. मला अजून एक प्रायश्चित्त करायचंय. जी चूक मी त्या दिवशी केली त्याचा पश्चाताप मला आज होतोय. मला ती चूक सुधारायची आहे. मी राधाला मागणी घालतो आणि मला माहितीये मला राधापेक्षा चांगली मुलगी मिळणारच नाही. राधा लाखात एक आहे. राधा, माझ्याशी लग्न करशील? परमेश्वरा, तू माझ्या पोरीचं आयुष्य सुखाने भरलंस. तुझे खूप खूप आभार देवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा. आणि राधाच्या जीवनात आनंद येतो. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.